नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे संतोषकडे गॅरेजवाला। आपल्या गाडीचं गावी जाऊन आल्यापासून इंजिन फार फास्ट होतं, ते स्लो करायचं आहे। आणि दुसरी गोष्ट आपली स्टेअरिंग झाली आहे थोडी आउट, म्हणजे सरळ स्टेअरिंग ठेवली तर गाडी लेफ्टला जाते। दाखवतो पाहिजे मी तुम्हाला, म्हणजे ही अशी स्टेअरिंग असेल ना तर नॉर्मली गाडी सरळ चालली पाहिजे ना, पण टायर आपला असा थोडा क्रॉस आहे आणि ते पण सरळ करायचं आहे, इंजिन स्लो करायचं आहे। बस या दोनच गोष्टी करायच्या आहेत, बाकी असं मोठं काहीच नाही। हे आपली स्टेअरिंग झालेली आहे सरळ। हो गया संतोष भाई, मला गाडी चालवायची होती पण त्या वायरी कोणीतरी कापल्या असल्यामुळे मी गाडी चालवू शकत नव्हतो आणि संध्याकाळचा टायमिंग झालेला 7:30-7:30च्या दरम्यान झालेला आणि त्यावेळी ऑलमोस्ट सगळे गॅरेजवाले बंद झालेले आणि मी नवीन होतो। सो मला माझ्याकडे असं कुठल्या गॅरेजवाल्याचा नंबर पण नव्हता की त्याला मी फोन करून बोलवीन। तर असंच रिक्षा शोधता म्हणजे कामे स्टेटला गॅरेज आहेत हे मला माहीत होतं। तर मी एक अंकल आहेत, त्यांना विचारलं कामे स्टेट जायचं आहे, माझी रिक्षा असा प्रॉब्लेम आहे। तर ते मला संतोषबाईकडे घेऊन आलेले। त्यांनी रात्री 8 वाजता माझ्यासोबत त्या रिक्षाने आले तिकडे, त्यांनी माझी गाडी चालू केली आणि इथे गॅरेजवरती घेऊन आले। गॅरेजवर घेऊन आल्यावरती छोटंसं म्हणजे 10-15 मिनटाचं काम केलं त्यांनी। बट ते बोलले की जेणे कोणी कापले तो असा व्यक्ती होता की त्याला गाडीबद्दल माहिती होतं आणि त्याने बघितलं असेल की इथे गाडी रोज उभी राहते, तर चोरी व्हायच्या हिशोबानेच त्याने त्या सगळ्या गोष्टी कापलेल्या। आणि वायरिंगचं कुठलंही काम असेल ना, कुठलंही काम, म्हणजे तुम्ही बोला माझी लाईट डिम झाली आहे, मला कुठे करंट पोचत नाही आहे, हा व्यक्ती म्हणजे भारी माणूस आहे ह्या बाबतीत, वायरिंगच्या बाबतीत। बाकी मेकॅनिक तर भारीच आहे, पण वायरिंगच्या बाबतीत तर माझ्या किती गोष्टी ते म्हणजे माझ्या रिक्षामध्ये एक शॉर्ट सर्किट झालेलं, तो वायरमॅन मीच होतो ज्याने खालच्या वायरिंग केलेल्या इकडच्या तिकडच्या, आणि त्याने शॉर्ट सर्किट होऊन नॉर्मल आग लागलेली। तर माझ्या काही चांगल्या मोठ्या वायरी पण झालेल्या, त्या पण ह्या माणसाने मला फोनवरती सांगितलं की कसं करायचं आहे, ते मी नॉर्मल केलं आणि रिक्षा गॅरेज। तुम्हाला कधी काम करायचं असेल तर कामा इस्टेटमध्ये गॅरेज आहे।